नमस्कार, मी भूपेंद्र कुमार नंदन आंदोलन व्हॉइस ऑफ मीरा भाईंदरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो। आणि आज आम्ही आलो आहोत संभाजीनगरच्या चिकलठाणा या गावात जालना रोडवर। आता तुम्ही म्हणत असाल की संभाजीनगरमध्ये येऊन काय करतात, सांगतो सगळं सविस्तर सांगतो। काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या स्टॉलचा स्कॅम गाजलेला होता, बरोबर आहे। प्रकाश नामदेव ऐरे या कथित माणसाने हा स्टॉलचा स्कॅम घडवून आणला आणि त्याने मीरा भाईंदर महानगरपालिकेचे शहर अभियंता दीपकजी खांबीत यांच्यावर नाही तर खोटे आरोप केलेत, आंदोलनं केलेत, त्यांच्या विरोधात उपोषणं केलेत आणि हे सगळं बिनबुडाचे आहेत। हे आम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला निदर्शनात आणून दिलं आहे। त्याच शृंखलेमध्ये आज आम्ही एक वेगळी पायरी चढवत आहोत। ती पायरी म्हणजे प्रकाश ऐरे कुटुंबियांच्या ज्या यूट्यूब चॅनलवर त्यांनी एक बातमी प्रसारित केली होती। मधुकर रायाजी रगडे हे दिवसा आझाद मैदान येथे उपोषणला असायचे आणि ते अचानक गायब झालेत। त्याच्याबद्दल आपल्याला पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांची पूर्णतः चौकशी करण्यात यावी आणि त्यामागे विनोद साळवे याचाच हात आहे, हे माझा ठाम विश्वास आहे। असा दावा प्रकाश ऐरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून केला होता। हा पूर्णपणे बिनबुडाचा आरोप आहे। हे आज आम्ही तुम्हाला निदर्शनात आणून देतोय। काय विचार करताय? मधुकर रयाजी रगडे गायब झालेत का? कुठे अज्ञात स्थळी गेलेत का? त्यांचं किडनॅप झालंय का? त्यांना कुणी गायब केलंय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील। हे आहेत मधुकर रयाजी रगडे, जे आता तुम्ही बघताय कॅमेरा समोर। हे आहेत मधुकर रयाजी रगडे, ज्यांचं आझाद मैदानावरनं किडनॅप झाले होते, गायब झाले होते, असे बिनबुडाचे आरोप प्रकाश ऐरे यांनी केले होते। हे तुम्ही बघू शकतात। हे आता संभाजीनगरमध्ये प्रामाणिकपणे त्यांचं स्वतःचं जीवन जगतायत। नमस्कार। नमस्कार, मी मधुकर रायजी रगडे, दलित समाजसेवक। तुम्ही आता कुठे आहात? मी आता सध्या जालना हायवे रोडवर छत्रपती संभाजीनगर येथे आहे। आणि इथे किती दिवसापासून आता तुम्ही वास्तव्य करताय? बघा, मी आता इथे जेमतेम मला 5 ते 6 महिने झालेत की मी माझ्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सुखरूप मी इथे माझं वास्तव्य करतो। काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदरमध्ये प्रकाश ऐरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी असा दावा केला होता की सामाजिक कार्यकर्ते मधुकर रयाजी रगडे हे गायब झाले आहेत आणि त्यांना विनोद भाऊ साळवे यांनी गायब केलं होतं, त्यांनी त्यांना बेपत्ता केलं होतं। हा आरोप त्यांनी केला होता। याबद्दल तुम्ही काय म्हणाल? बघा, त्याबद्दल मी एक बोलू शकतो की आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करताना 12 मार्चला मी माझ्या सोयीच्छेने, मी कोणाच्या दबावाखाली न येता किंवा मला कुठला त्रास न होता, मी स्वतः स्वयं निर्णय घेऊन विनोद भाऊ साळवे मी यांच्या घरी गेलो होतो लोणावळ्याला आणि त्याच्यानंतर तिथून मी छत्रपती संभाजीनगरला आलो। परंतु विनोद भाऊ साळवे यांच्यावर जे काही त्या बाईटमध्ये जे काही लावलेले आरोप आहेत ते आरोप मला अजिबात मान्य नसून या सामाजिक कार्यकर्त्यावर जे आरोप लावलेत, तर माझी पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोप लावणारे जे आहेत त्या चॅनलचे जे कोणी रिपोर्टर असतील किंवा त्याचे कोणी मालक असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। आणि आझाद मैदान येथे त्या बाईटमध्ये मी असं ऐकलंय की ते 9व्या महिन्यामध्ये आझाद मैदान येथे जे काही ते आंदोलन करणार आहेत, तर माझी एकच विनंती आहे आझाद मैदानच्या पोलीस प्रशासनाला की त्यांनी या खोटारड्या लोकांना त्यांनी उपोषण करण्यास किंवा बसण्यास परवानगी न देता त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, एवढीच मी माझी अपेक्षा व्यक्त करतो। प्रकाश ऐरे, त्यांचा मुलगा व पत्नी व त्यांचा पुतण्या हे जे 4-5 लोक जे आहेत त्या कुटुंबातले आणि ते काही जे आझाद मैदान येथे जे काही आंदोलन करणार आहेत यांच्या विरुद्ध, तर आझाद मैदान येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना मी विनंती करतोय की एका चांगल्या सामाजिक कार्यकर्त्याला विनाकारण बदनाम करायचं त्यांनी जे काही षडयंत्र रचलंय आणि पोलीस प्रशासनाला जे काही वेठीत धरायचं त्यांनी जे काही काम चालू केलंय, तर आझाद मैदान येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी यांना आझाद मैदान येथे या विनोद भाऊ साळवे विरुद्ध त्यांनी काही रचलेलं जे काही षडयंत्र आहे ते पूर्णतः खोटे असून त्यांना त्या आंदोलनाची परवानगी न देता त्यांच्या पूर्णतः कुटुंबावरती कायदेशीर कारवाई करावी आणि विनोद भाऊ साळवे यांना न्याय द्यावा,
एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. हे आहेत सामाजिक कार्यकर्ते विनोद भाऊ साळवे, ज्यांच्यावर मीरा भाईंदरमध्ये प्रकाश नामदेव ऐरे यांनी असा आरोप केला होता की त्यांनी मधुकर रगडे यांना गायब केले. ते सुद्धा आता आमच्यासोबत संभाजीनगरमध्ये उपस्थित आहेत आणि ते मधुकर रयाजी रगडे यांच्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्की हकीकत काय घडली. सर, भाऊ तुमच्यावर प्रकाश ऐरे यांनी आरोप केले होते की दादांचं तुम्ही किडनॅप केलं होतं, त्याच्याबद्दल काय सांगा. नमस्कार. सर्वात पहिलं तर मी हे सांगू शकतो की जे माझ्यावरती काय आरोप लावलेत, प्रकाश नामदेव ऐरे, शोभा प्रकाश ऐरे, यश प्रकाश ऐरे आणि त्यांचा जो पुतण्या आहे भरत ऐरे, हे अतिशय म्हणजे अतिशय खालच्या पातळीवरचे लोक आहेत. आणि या खालच्या पातळीवरच्या लोकांनी माझ्यावरती विनाकारण आरोप लावलेले आहेत. पहा, 12 मार्च रोजी मधुकर रायाजी रगडे आणि आम्ही गेल्या काही महिन्यापासून सोबतच आंदोलन करत होतो. आणि सोबतच आंदोलन करत असताना मी माझ्या गावी आल्याच्या नंतर 12 मार्च रोजी मधुकर रायाजी रगडे हे माझ्याकडे आले. माझ्याकडे आल्याच्या नंतर त्यांचं लोकेशन सुद्धा माझ्या लोणावळा या ठिकाणचं दाखवलं गेलं, पोलिसांनी मलाही सांगितलं. आणि त्यांची मिसिंग दाखल आहे. सर्वात पहिलं काय की त्यांची मिसिंग दाखल आहे त्या आझाद मैदानच्या पोलीस स्टेशनमध्ये. त्यांचा तपास चालू आहे. आणि तपास चालू असताना मी माझ्यावरती जे काय आत्ता यांनी आरोप लावलेत याचं पूर्ण मी खंडन करून दाखवणार आहे. ते खंडन कसं करणार आहे? मधुकर रायाजी रगडे हे कुठेही मी गायब केलेले नाहीत. आणि मी जर गायब केले असते तर त्याचं पोलिसांनी आजपर्यंत संशोधन लावलंच असतं. आणि आज ते तुमच्या सोबत आणि आपल्या सोबत. बरं, आज ते माझ्यासोबत कसे आहेत तर त्याचं कारण सांगतो की गेल्या 4-5 दिवसापूर्वी माझ्यावरती ज्या पद्धतीने बाईट, मीरा भाईंदर या इलाक्यामध्ये जे पद्धत ज्या प्रकारे बाईट लावलेली आहे यश प्रकाश ऐरे या मुलांनी, ती अतिशय म्हणजे खालच्या दर्जाची बाईट लावलेली आहे. आणि याचं उत्तर मी त्याला देणार आहे. यांना मी कोर्टात खेचणार आहे. ज्या दिवशी ती बाईट लावली मला झोप आली नाही. मी अक्षरशः पोलीस प्रशासनाला देखील सांगितलं होतं, आझाद मैदानच्या इथून मागे पण सांगितलं होतं, गेल्या महिन्यामध्ये पण सांगितलं होतं, मध्ये पण एकदा सांगितलं होतं फोन करून स्वतः की दादा जे आहेत हे दादा कुठे गेले नसतील, ते त्यांच्या गावी असतील, कुठे गेले मला माहित नाही. आणि खरंच माझा त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता. परंतु जेव्हा आज माझ्यावरती वेळ आली तर मला रस्त्यावरती उतरून मी काल आझाद मैदानच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत आरती गवारे म्हणून, मी त्यांना माझं रिझर्वेशनचं तिकीट देखील पाठवलेलं आहे की बाबा तुम्ही तपास न घेता आज माझ्यावरती वेळ आलेली आहे, मला या माणसाचा शोध घेणं खूप गरजेचं आहे. आणि मी रात्री गाडीला बसलो. गाडीला बसल्याच्या नंतर इथं मला त्यांच्या बॅगेमध्ये ज्याचा नंबर सापडला, मी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना विचारलं दादा आहेत का? ते म्हणले दादा तुम्ही या, मी त्या दादांचा तुम्हाला पत्ता काय आहे तो सांगतो. आणि मला माझ्या मनाला अतिशय आनंद वाटला की माझा दादा हयात आहे, माझा दादा हयात आहे. आणि माझ्या दादाला मी शोधण्यासाठी इथं आलेलो आहे. माझ्या दादाला शोधण्यासाठी इथं आल्याच्या नंतर मी पाहिलं, या पाहू शकता तुम्ही आज या ठिकाणी जालना रोड छत्रपती संभाजीनगर हे दादांचं जन्मगाव आहे. दादा कुठेही कुणाच्याही दबावाखाली आणि कशाच्याच माध्यमांच्या याच्यातून ते काय कुठे लपून बसले नाही, ते काय कुठे छपून बसले नाही. पण त्यांना ज्या पद्धतीने न्याय मिळायला पाहिजे होता त्या न्यायाला ते कंटाळून न्याय न मिळाल्यामुळे ते दादा त्यांच्या स्वइच्छेने ते त्यांच्या गावामध्ये परत आलेले. बरं, आज रोजी माझ्यावरती लावलेल्या आरोपांसाठी मी त्यांचा स्वतः शोध घेऊन आज त्या माणसाला मी इथे हजर केलंय तुमच्या समोर. हे दादा अजून जिवंत आहेत. या दादांना मी गायब नाही केलेलं. माझ्यावरती बिनबुडाचे आरोप ज्यांनी लावलेत ना, यांच्यावरती तात्काळ कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. जर कायदेशीर कारवाई नाही झाली तर प्रशासनाला मी वेठीस धरीन. या माणसाला मी आज याच ठिकाणी तुमच्या सर्वांसमोर जिवंत आहे. आणि हा माणूस तुमच्या समोर स्वतः स्टेटमेंट देईल. ते कसं देईल ते त्यांचं ते सांगतील. मित्रांनो, याची देही याची डोळा आंदोलन व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर यूट्यूब चॅनलने मधुकर रगडे यांच्या गावात येऊन त्यांचा शोध घेतला आणि सत्य परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आणली. मधुकर रगडे कुठेही गायब झालेले नाहीत. ते महाराष्ट्राच्या संभाजीनगर जिल्ह्यातील चिकलठाणा गावात आपली उपजीविका, आपलं जीवन आनंदाने जगतायत. जनता सब कुछ जानती है.
दूध का दूध और पानी का पानी हो गया है. त्यामुळे कुणावरही बिनबुडाचे कुठलंही सत्य न जाणता आरोप करणं किती चुकीचं आहे हे येत्या काही दिवसात ज्यांनी हे खोटे आरोप केलेत, बिनबुडाचे आरोप केलेत, त्यांना नक्कीच याची प्रचिती येईल आणि त्यांना सर्व कायद्याच्या समोर जावं लागेल. अशा परखड आणि सत्य बातम्यांसाठी तुम्ही बघत राहा आंदोलन व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर यूट्यूब चॅनल.